प्रकार 6वा, टाका इकडे. प्रकार 6वा, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावणे. टाका टाका. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावणे. प्रकार 6वा, दोन्ही रेल्वे एकाच दिशेने धावणे. आता कसं आहे ते पाहू. लिहा. दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील. प्रश्न एकदा परत सांगतोय. हा आहे आपला प्रकार 6वा. प्रकार 6वा, दोन रेल्वेच्या लांब्या 400 मीटर व 300 मीटर असून 400 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. अंडरलाईन. एकाच दिशेने धावत आहे. अंडरलाईन करा. त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास. पहिल्या रेल्वेचा वेग 80 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग दुसऱ्या रेल्वेचा वेग 116 किलोमीटर प्रति तास असल्यास 116 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील. चला नियम काढा आपले. इंट्रोडक्शन लेक्चरच्या दिवशी आपण 5 नियम लिहिले होते. त्याच्यातला नियम क्रमांक 4, जर दोन रेल्वे एकाच दिशेने जात असतील. नियम क्रमांक 4 होता आपला. जर दोन रेल्वे एकाच दिशेने जात असतील तर वेगांची वजाबाकी करावी. लिहिलंय का रे भावड्या? असं लिहिलंय का रे? हा, मग तू अंडरलाईन केलाय. आता एकाच दिशेने जात आहे दोन्ही रेल्वे. एक रेल्वे 300 मीटर
है ना, आणि दुसरी आहे 400 मीटर. बरोबर का? ही रेल्वे, ही इंजिन. एक रेल्वे 300 मीटर, एक रेल्वे 400 मीटर. या दोन्ही काय रे, एकाच दिशेने जात आहे, म्हणून त्यांचं चित्र असं दाखवलं आपण. पहिल्या रेल्वेचा स्पीड आहे 80 किलोमीटर प्रति तास, एका तासात 80 किलोमीटर जाते. आणि दुसऱ्या रेल्वेचा स्पीड आहे 116 किलोमीटर प्रति तास. समजलं का? काय करायचंय रे, वेगांची वजाबाकी. वेगांची, हा, मग 116 मायनस 80, उत्तर 36 किलोमीटर प्रति तास चा फरक आहे. जर दोन रेल्वे एकाच साईडनं जात आहे तर त्यांच्या वेगांची काय होते, वजाबाकी होते. मग 116 मधून 80 गेले, किती आलं रे, 36 किलोमीटर प्रति तास. आता किती वेळेत ओलांडतील असं म्हणतोय तो, वेळ बरोबर किती वेळेत ओलांडतील. म्हणजे आता त्याचं काय म्हणणं आहे, आता यांच्यापैकी जोरात कोणती चालते रे, ही चालते ना. मग आता ही या रेल्वेला ओव्हरटेक करेन की नाही. एक गाडी जर जोरात चालते तर ते स्लो गाडीला काय करते रे, ओव्हरटेक करते. जसं एखादी स्लो रनिंग करणारा पोरगा आहे, त्याला फास्ट रनिंग करणारा काय करतो, ओव्हरटेक करतो. मग त्याचं काय म्हणणं आहे, तो त्याला किती वेळात ओव्हरटेक करेल. मग आता ही जी गाडी आहे 116 किलोमीटर प्रति तास चालणारी, ही या गाडीला काय करेल रे, ओव्हरटेक करेल. सुरुवातीला ते सारखे चालत आहे. मग आता काय होईल, गणितात जेवढ्या लांब्या दिलेल्या असतील त्यांची बेरीज करावी व त्यांना अंतर समजावे. सगळ्यात पहिले तर आपले विचारलंय की किती वेळेत ओलांडतील. मग वेळेचं सूत्र, वेळ बरोबर अंतर भागेला गुणिले वेगाला, तिथे 510 राहतो. मग अंतर किती आपल्याकडे, 400 आणि 300, किती रे, 700, भागेले वेग किती होता, वेग आपण काढला. आपल्याकडे दोन वेग होते, हा घ्यायचा का हा घ्यायचा, दोघी बी नाही घ्यायचे. दोघींची काय करायचे, वजाबाकी. वजाबाकी कशासाठी, कारण त्या दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहे म्हणून. एकाच दिशेने जात आहे म्हणून वजाबाकी. जर विरुद्ध दिशेने येत असत्या तर बेरीज केली असती. मग यांची वजाबाकी आली 36. 700 भागिले वेगांची वजाबाकी गुणिले 518. 18 एक 18 दुनी 2 700 भागिले 0 0 कट. आता उत्तर जे येईल ते कशात येईल रे, उत्तर जे येईल ते कशात येईल, सेकंड मध्ये. सेकंड मध्ये कशासाठी, 510 वापरला तू. जिथे जिथे तू गुणाकार 518 ने करतो तिथे उत्तर कशात येतं, सेकंदामध्ये. उत्तर आलं 70 सेकंद. उत्तर आलं 70 सेकंद. लक्ष दे रे, लक्ष दे, परत सांगतोय. सुरुवातीला आपण काय केलं, आता हे डायग्राम फॉर्म मध्ये सांगितलं म्हणून थोडं किचकट झालं. रेल्वे बी दाखवलाय ना. सगळ्यात पहिले तर प्रश्न वाचायचा. प्रश्न मध्ये आपल्याला समजलं की दोन रेल्वे, किती रेल्वे आहेत, हा, मग महत्वाचा शब्द दोन रेल्वे. आणि मग त्या दोन्ही रेल्वे दोनच पद्धतीने धावू शकतात पटरीवर, एक तर दोघींच्या विरुद्ध किंवा दोन्ही एकाच दिशेने. मग आपल्या गणितात कसं धावताय, जर दोन रेल्वे एकाच दिशेने धावत असतील तर वेगांची, मग 116 मधून 80 गेले की 36 किलोमीटर प्रति तास हा दोघींच्या वेगाचा फरक आहे. बरोबर का? हा, मग आता आपल्याला काढायचंय की त्या दोन रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील. मग वेळ काढायची असेल तर अंतर भागेला वेग गुणिले, मग अंतर पाहिजे आपल्याला आता. मग अंतर म्हणजे काय, लांबी. मग रेल्वेची लांबी एक 300 मीटरची, एक 400 मीटरची, टोटल झाली 700 भागेले वेगांचा फरक किती काढणार आहे, 36 गुणिले 18 एक 18 दुनी 2 700 भागेले 0 गेला 0 गेला. उत्तर आलं 70 सेकंद. असे आपण 3-4 गणित पाहू, ऑटोमॅटिक आपल्याला लिहायला लागेल. समजलं कसं सोडवायचं तर स्टेप बाय स्टेप लिहा. एक नाही समजलं तर दुसरं समजेल, दुसरं नाही समजलं तर तिसरं समजेल.
चला समजतंय काय करायचंय तर व्यवस्थित लिहा. गणित वाचल्यावर आपल्याला काय करायचंय ते समजलं पाहिजे. गणित क्रमांक 2. दोन रेल्वेंच्या लांब्या असं म्हणा. 2 रेल्वेंच्या लांब्या 120 मीटर व 140 मीटर असून 2 रेल्वेंच्या लांब्या 120 मीटर व 140 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. त्या एकाच दिशेने धावत आहेत. त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास 59 पहिल्या रेल्वेचा वेग 59 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 23 किलोमीटर प्रति तास असल्यास 23 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेनंतर ओलांडतील. त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेनंतर ओलांडतील. सगळ्यात पहिले पाहायचं गणितात एकाच दिशेने का विरुद्ध दिशेने. किती वेळेत ओलांडतील. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 5/18. हा मग अंतर काढू आपण. 120 आणि 140 260 भागिले वेगांची वजाबाकी किती आली. 59 मायनस 23 36. या मग 260 भागिले 36 गुणिले 5/18. 5/18 गेला 18 दुनी 36 2×5 10. 260 भागिले 10 0 0 कट. 26 सेकंदात त्या गाड्या एकमेकांना ओलांडतील. आता कॉमन सेन्स न सांगा कोणती गाडी कोणत्या गाडीला ओलांडेल आणि ओलांडणं म्हणजे काय. 140 वाले 120 वालेला ओव्हरटेक करीन. पण आता पहा आता उत्तर किती आलं रे. आता तुम्ही म्हणणार सर 26 सेकंद फक्त. हा मग तेवढंच अंतर आहे ना. फक्त काय पहा नाही आपल्याला ओव्हरटेक केव्हा गेली. हे पहा ही पहिली गाडी आहे आणि ही दुसरी गाडी आहे. पहिली किती रे 120. आता 140 कशी त्याच्यापेक्षा थोडी मोठी राहील पण मग तोंड दोघींचं सारखंच राहील ना. ही जरी मोठी असली तरी ती अशी दिसेल. बरोबर आहे की नाही. हे 120 मीटर जे 140 आहे. आता दोन्ही सोबत आहे ना म्हणून तोंड दोन्हींचे सारखे आहेत. मग तिचा जो मोठा भाग आहे तो मागे राहील. बरोबर का. नाही तर मग काय होईल गणितात चिटिंग होईल जाईल. जर आपण हे मुसळ पुढे जर घेतलं आपण तर याचा अर्थ काय होईल जाईल मग पहिल्यापासून पुढे होती. बरोबर आहे की नाही.
जर मी असं घेतलं की बा हिचा भाग हा इथं घेतला, मग ऑलरेडी ती ओलांडलेली असं धरून घेतील ते. मग आपल्याला कॉमन सेन्स न पाहायचं आता गणित संपलंय, गणित एकदम सोपं आहे. आता काय होते या दोन्ही गाड्या एक सारख्या निघतील, बरोबर का? एक सारख्या निघतील. मग एक सारख्या निघल्यावर कसं रे स्पीड सारखाच राहील दोन्हीचा. मग पहिलीचा स्पीड किती रे, किती रे? हा 59. दुसरीचा किती रे? 23. असंच आहे का गणित? दोन रेल्वेच्या लांब्या, एक 120 मीटरची आणि एक 140 मीटरची. त्या एका दिशेनं पहिल्या रेल्वेचा वेग 59 आणि दुसऱ्याचा 23. आता ही मोठी आहे कशानं? साईजनं. साईजनं मोठी आहे, मग साईज नुसार ती थोडी स्पीड घेणार आहे. जिचा स्पीड जास्त ती कमी स्पीड वालीला कव्हर करणार. आता हिचा 59, ही 23, म्हणजे ही तिच्या पुढे ही गाडी ओव्हरटेक करणार आहे. डन. मग आता ही गाडी ओव्हरटेक करीन, आता या दोन्ही सोबत चालताय. तर आता काय होईल की ही गाडी दोघं चालत असताना ही गाडी अचानक अशी होईल जाईल आणि ही गाडी मागे पडेल. समजतंय का? ही जोरात जाईल ना, मग आता ही थोडी हिच्या सोबत चालेल. हिचा स्पीड जास्त असल्या कारणाने ती कव्हर करीन, म्हणजे ह्या टोकाच्या पुढे निघून जाईल. त्याला आपण म्हणतो ओलांडणे. फॉर एक्झाम्पल आता हे 100 मीटरची रेषा आहे आपली. मग आपण काय करतो, त्याच्यावर पाय ठिसाना उभे राहिले तर असं होईल का? आपल्याला त्या रेषेला काय करणं पडेल? ओलांडणं पडेल, नाही तर ते कॅल्क्युलेट होणार. समजतंय का? ओलांडणं म्हणजे काय? पार करून जाणं. जर तुम्ही पार करीसन गेले, तुम्ही आता त्या याच्या पैसे ते नाही का रेस होते तेव्हा त्या अशी पट्टी लावलेली असते, तुम्ही अशी उभी राही त्या पट्टीला, असं जिंकले का तुम्ही? फाडीसन जाणं पडेल, फाडीसन जाणं पडेल, तो काय म्हणता येईल? रेस कम्प्लीट. मग तसं ओलांडणं पडेल. मग आता हे ओलांडण्यासाठी टाइम किती लागतोय? हो सेकंदामध्ये एकदम, म्हणून उत्तर सेकंदात येत आहे आपलं 26 सेकंद. पहिले किती सेकंद लागले होते? 70 सेकंद. कारण त्यांचे स्पीड बी जवळपास होते, हे की नाही? 80 116 एवढा डिफरन्स नव्हता, फक्त 36चा डिफरन्स होता. इथे बी 36चाच आहे, पण मग काय होतं विषय, इथे 400 मीटर 300 मीटर असं होतं. म्हणजे तेवढा भाग कव्हर करोपर्यंत तिला 70 सेकंद लाग गेले आणि याला 36 सेकंद, 26 सेकंद. ठीक आहे. तर याचा विचार करणं आपलं गरजेचं हे नाहीये, पण तुम्हाला सांगतोय की काय होईल. इथला कॉमन सेन्स आहे ना, ज्याचा स्पीड जास्त तो कमी स्पीड वाल्याला ओव्हरटेक करीन पुढे चालला जाईन की नाही. गणित क्रमांक 3. दोन रेल्वेच्या लांब्या 350 मीटर व 500 मीटर असून दोन रेल्वेच्या लांब्या 350 मीटर व 500 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 54 किलोमीटर प्रति तास. पहिल्या रेल्वेचा वेग 54 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 72 किलोमीटर प्रति तास असल्यास, व दुसऱ्या रेल्वेचा वेग 72 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील? त्या रेल्वे एकमेकींना किती वेळेत ओलांडतील? त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील?
किती वेळ ओलांडतील म्हणजे आपल्याला पाहिजे टाइम, वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518, अंतर पाहिजे 500 आणि 350, 850, 850, 850. दोन्ही रेल्वे एकाच दिशेने जात आहे आणि एकाच दिशेने जात असेल तर वजा बाकी 72 मायनस 54 18, 850 भागेले 18 गुणिले 518, 18 18 कट 850 भागेले 5, 170 सेकंदात. 170 सेकंदात त्या गाड्या एकमेकींना ओलांडतील. आलं का? आलं. वेगांची वजाबाकी केव्हा? जेव्हा गाड्या एकाच दिशेने जात असतील. आपल्याला काढायचं होतं किती वेळेत ओलांडतील. वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518. अंतर दोन गाड्यांचं 300 प्लस 550, 350 प्लस 500. दोन्हींच्या वेगाचा फरक पहिल्या गाडीचा होता 72, दुसऱ्या गाडीचा 54. वेगांचा फरक 18 भागेले 18 गुणिले 518. 500 आणि 350 झाले 850. 18 18 कट 5 1 3 उरले, 5 7 0. वेळेचं उत्तर नेहमी आता 170 ऑप्शन मध्ये नसेल तर काय असेल? 2 मिनिट 50 सेकंद. 2 मिनिट. जर 170 नाही दिसलं तर बित्र्याचं नाही, 2 मिनिट 50 सेकंद असतील. ठीक आहे, ठीक. कधी कधी काय होतं, पहिलाच ऑप्शन 170 सेकंद, भाऊनं काढले 170 सेकंद, 170 सेकंद, भाऊनं काढले 170. लगेच तो खटकन लगेच 1 नंबरचा ऑप्शन करतो. 2 नंबरचा ऑप्शन 2 मिनिट 50 सेकंद. त्याच्याकडे आपलं लक्ष जात नाही. तिसरं 1 व 2 दोन्ही बरोबर, समजतंय का? आणि 4 नंबर दोन्ही चूक. मग अशा याच्यात काय होतं, आपण उत्तर बरोबर काढून चुकतो. 170 बी बरोबर आहे, 2 मिनिट 50 सेकंद बी बरोबर आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून काय शिकले की आपलं उत्तर जरी आलं तर 1 नंबरचं ऑप्शन जेव्हा बी आपल्याला वाटेल की उत्तर आहे थांब्याचं, आणि पुरे 4 ऑप्शन वाचायचे. समजतंय का? समजतंय? नाही तर मग घाईमध्ये काय होतं आपलं, अरे हे तर सरनं शिकायला गणित पडी गेला 170, 170 चाल मार पटका 170, आणि आपला गेम दुसऱ्या ऑप्शन मध्ये झालेला असतो. मग नंतर आपण उत्तर चेंज करू शकत नाही. म्हणजे तुम्ही एकच गोल करणार आहे. ऑनलाईन मध्ये तुम्ही उत्तर चेंज करू शकता, बरोबर आहे की? पण ऑफलाईन मध्ये एकदा तुम्हाला गोल केलं की ते आन्सर शीटच घेत नाही मग नंतर OMR शीट तुमची. त्यामुळे उत्तर लिहिताना काय आहे ना, एक गोष्ट तर ध्यानातच ठेवायची पाहिजे की मला 4 ऑप्शन वाचणे. भारताची राजधानी काय जरी असलं तरी बी आपण काय करायचे, पुरे 4 ऑप्शन वाचायचे. घाई करायची, 1-2 मार्क वाढतात. समजतंय का? तर असं आहे. चला, गणित क्रमांक 4 येत आहे लक्षात. 1 नंबरचं ऑप्शन जेव्हा बी उत्तर असेल तेव्हा पॉज घ्यायचा की नाही यार 1 नंबर येतं काहीतरी लोचा असेल. कारण घाईमध्ये माणूस चूक करतो. 1 नंबर लिहिन आणि पाहिलं तर दुसरं बी तेच. मी तुम्हाला नेहमी एक उदाहरण देतच राहतो. कोणतं रे? 2 आणि 2 4च देतो की नाही? सिंपल प्रश्न येतो. 2 अधिक 2 बरोबर किती? पहिला ऑप्शन 4, दुसरा ऑप्शन, तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन, वरील पैकी. मग 2 आणि 2 4, घाई मध्ये 4, 3 आणि 1 बी 4च होतो, आणि 10 तून 6 गेले तरी बी 4च उरता. म्हणजे 3 ऑप्शन त्याचं उत्तर आहे. मग घाई मध्ये माणूस काय करतो? तर तसं व्हायला नको. असं झाल्यानंतर लय त्रास होतो की एवढं सोपं कसं काय केलं, आणि नेमकं या मार्गाने जुडेल राहता आपण. तर असं होतं. असं एका व्यक्ती सोबत झालंय. भारताचा राष्ट्रीय पक्षी महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. आमचा व्यक्ती मीच आहे. भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राष्ट्रीय पक्षी, सॉरी राज्य प्राणी, महाराष्ट्राचा राज्य प्राणी विचारला होता, मोर. है ना? तर असा आहे भाऊ, 1 मार्क. चला, 4 नंबरचा प्रश्न. 2 रेल्वेच्या लांब्या
200 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. दोन रेल्वेच्या लांब्या 200 मीटर व 300 मीटर असून त्या एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 100 किलोमीटर प्रति तास. रेल्वेच्या लांब्या किती घेतल्या आपण? 200 आणि 400 घ्या. 200 आणि 400 एकाच दिशेने धावत आहेत. पहिल्या रेल्वेचा वेग 100 किलोमीटर प्रति तास व दुसऱ्या रेल्वेचा वेग 46 किलोमीटर प्रति तास आहे. व दुसऱ्या रेल्वेचा वेग 46 किलोमीटर प्रति तास असल्यास त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? त्या रेल्वे एकमेकांना किती वेळेत ओलांडतील? किती वेळेत? मग वेळ बरोबर अंतर भागेला वेग गुणिले 518. चाळीस सेकंदात ओलांडतील. किती? 40 सेकंदात ओलांडतील. हा प्रकार बी समजला सगळ्यांना? हा प्रकार बी समजला. 4